राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या दूधगंगा नदीकाठावर धोकादायक वैद्यकीय कचरा टाकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। वापरलेल्या सुई, सिरिंज तसंच इतर वैद्यकीय साहित्य अज्ञातानं नदीकिनारी फेकल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। त्या ठिकाणी दररोज लहान मुलं आंघोळीसाठी येतात, तसंच ग्रामस्थ आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी नदीकाठावर नेतात। अशा परिस्थितीत तिथल्या वैद्यकीय कचऱ्यामुळे गंभीर दुखापती होण्याची भीती आहे। विशेषतः लहान मुलांना किंवा जनावरांना सुई लागल्यास संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो। तुरंबे नदीकाठा शेजारी 15 दिवसांपूर्वी एका लहान मुलाला मासे पकडण्याचा गळ लागून गंभीर दुखापत झाली होती। ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्यानं ग्रामस्थांमध्ये रोष वाढलाय। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली असून कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। तसंच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी नदीघाट परिसरात कडक निर्बंध लावावेत, नियमित स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी जोर धरत आहे। सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचा धोकादायक कचरा टाकल्यामुळे मानवी जीवनच नव्हे तर पशुपक्ष्यांनाही मोठा धोका निर्माण होतोय। दरम्यान त्या कचऱ्याची पाहणी करून आरोग्य विभागानं तो वैद्यकीय कचरा उघड्यावर न टाकता खड्डा काढून गाडावा अशा सूचना दिल्या आहेत।